सन 2016-17च्या कृषी ग्रामविकास सहकार सार्वजनिक बांधकाम पर्यावरण विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, मी सभागृहाचा फार वेळ घेणार नाही, पण अध्यक्ष महोदय, कृषी विभागामध्ये आता एक नवी योजना या सरकारने जाहीर केलेली आहे आणि ती योजना जाहीर करत असताना 15-16 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा, कृषी यांत्रिकीकरण, गळीत धान्य विकास कार्यक्रम इत्यादी योजनांच्या करता डीबीटी अंतर्गत अवजारे खरेदी केल्यानंतर अनुदानाची रक्कम सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची योजना चालू केलेली आहे। अध्यक्ष महोदय, योजनेचा उद्देश चांगला आहे, त्याबद्दल काही शंका नाही, पण अध्यक्ष महोदय, फील्डवर गेल्यावर रिझल्ट काय आहेत हेही उत्साहाने जाहीर केलेल्या योजनेचा अनुभव फील्डमध्ये गेल्यावर जास्त चांगल्या पद्धतीने कळतो। अध्यक्ष महोदय, 14-15 मध्ये याच प्रणालीमध्ये राज्यातील 5,36,375 शेतकऱ्यांना लाभ झालेला होता। या डीबीटी योजना लागू केल्यानंतर 15-16 मध्ये कदम साहेब फक्त 57,039 शेतकऱ्यांना लाभ प्राप्त झालेला आहे। म्हणजे 5,36,375 च्या ऐवजी उद्दिष्ट वाढवतो आपण दरवर्षी, पण एकदम 57,039 शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे। 16-17 मध्ये आता 31 जुलै पर्यंत फक्त राज्यात 5,946 शेतकऱ्यांना याचा लाभ प्राप्त झालेला आहे। टक्केवारीने जर काढलं तर 14-15च्या तुलनेने 15-16, 16-17 मध्ये फक्त 10 ते 11% शेतकऱ्यांना लाभ मिळतोय। आणि अध्यक्ष महोदय, ही चिंताजनक बाब आहे की आपल्या महाराष्ट्र सरकारने बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे, आपण त्याला डायरेक्ट आता बेनिफिट म्हणून त्याच्या खात्यावर पैसे वर्ग करणार आहोत आणि तो वर्ग करत असतानाचे लाभधारकांची संख्या जी आहे ती एवढी कमी आहे। मग याचा कृषी खात्याचं हे फेल्युअर आहे की त्या गरजू लोकांच्या पर्यंत पोचायला सरकार कमी पडलं का गरजूंना आता ही योजना आपल्यापासून फार लांब गेली असं वाटतं? याचा खरा अभ्यास अध्यक्ष महोदय सन्माननीय कृषी अभ्यासू राज्यमंत्री आमचे सदाभाऊ करतील, या अपेक्षेनेच मी या ठिकाणी उभा आहे, नाहीतर मला काही बोलायची काही इच्छा वाटत नव्हती। पण नाही, राखून ठेवली नाही, आपण उभा राहिल्यामुळे राखली, नाही तर ते इतके चांगले। जयंत पाटील साहेब, माझ्याकडे पाहून बोला, मंत्री महोदयांकडे पाहून बोलू नका, असा बोलतो मी। पण अध्यक्ष महोदय, ही फार चिंताजनक सदाभाऊ बाब आहे की आपल्या खात्यामध्ये 5,36,000 लोकांना तुम्ही मंत्री होण्याच्या आधी लाभ मिळाला आणि तुम्ही मंत्री झाल्यावर हा आकडा काही हजारात आला। ही जरा चिंतेची बाब आहे असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, म्हणजे आपण डायरेक्ट एखादी गोष्ट शेतकऱ्यांनी खरेदी केल्यावर त्याचा बेनिफिट व्हेरिफिकेशन करून त्याला डायरेक्ट त्याच्या अकाउंटवर वर्ग करतो, याची जी यंत्रणा खाली आहे ती यंत्रणा ही काम करत नाही का? किंवा या यंत्रणेला किंवा या योजनेला शेतकऱ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही का? आणि जर प्रतिसाद मिळत नसेल तर या योजनेच्या बाबतीत काय कमतरता आहे याचा अभ्यास मंत्री महोदयांनी करावा, एवढीच विनंती या निमित्ताने मी करणार आहे। आणि आश्चर्य असं आहे की 57,039 शेतकरी जे आहेत, मी मगाशी सांगितलं 15-16 मध्ये ज्यांनी लाभ घेतला कदम साहेब, त्यापैकी ती पाईप ठिबकची जी पाईप असते HDPE ची पाईप जी असते त्याचाच फायदा घेणारे 49,937 शेतकरी आहेत आणि उरलेले 7,102 शेतकरी हे ट्रॅक्टर चलित अवजारांचा लाभ घेणारे शेतकरी आहेत। म्हणजे अध्यक्ष महोदय, जवळपास सदन शेतकऱ्यांना 4,300 शेतकऱ्यांना याचा लाभ घेतलेला आहे। आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, फक्त HDPE ची पाईपलाईन खरेदी करण्यापुरताच महाराष्ट्रामध्ये या योजनेचा लाभ झाला। इतर अवजारं जी वाटून शेतकऱ्यांचा, मध्यम लघु अल्पभूधारक शेतकऱ्याचा विकास करण्याचं आपलं जे उद्दिष्ट असतं त्या उद्दिष्टाकडे पूर्णपणाने
डोळे झाक करण्याचं काम विभागाचं झालेलं आहे, हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्या दारिद्र्य रेषेच्या खालील मागासवर्गीय, नवबौद्ध, भटके विमुक्त जाती जमाती, आदिवासी शेतकऱ्यांना ज्यांचं वार्षिक उत्पन्न 50,000 रुपयापेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदण्याकरता रुपये 1,00,000 आणि विहिरी दुरुस्त करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50,000च्या मर्यादेत आपण इलेक्ट्रिक मोटर, डिझेल इंजिन, बैलगाडी, बैलजोडी, पीक संरक्षण अवजारे, सुधारित शेती यासाठी लाभ देतो. अध्यक्ष महोदय, हा लाभ देत असताना अध्यक्ष महोदय मग त्यात अवजार, ताडपत्री, HDPE पाईप इत्यादीसाठी आपण 100% अनुदान देतो. सदर योजनेच्या लाभार्थ्यांचं उत्पन्नच मुळात 50,000पेक्षा कमी आहे आणि साधारण महिन्याला जो 4,200 रुपये कमवतो अशा अत्यंत कमी उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्याला पहिल्यांदा आपण अवजार, विहीर किंवा इतर निविष्ठा खरेदी करणं सांगतो. ते खरेदी केल्यानंतर त्यानं त्याचा लाभ घेतल्यावर आपण पैसे देणार. तर माझी सरकारला विनंती आहे की आपली योजना उद्दिष्ट सगळं हायफाय आहे. आता कॅशलेस भारत करायचं आहे आपल्याला, त्यामुळे जमिनीवरचं काय बोलायचं बंदच झालेलं आहे. आपण आता कॅशलेस भारत करत असताना माझं सदाभाऊंच्या सारख्या मंत्री महोदयांना विनंती आहे की किमान मागासवर्गीय, नवबौद्ध, भटके विमुक्त जाती जमाती आणि आदिवासी यांच्यासाठी अशी योजनाचं स्वरूप थोडंसं बदला की तुम्ही ॲडव्हान्स त्या शेतकऱ्याला द्याल. तुमचा स्थानिक जिल्हा परिषदेचा जो कोणी अधिकारी तिथं असेल त्याच्या देखरेखीखाली, त्याच्या सल्ल्याने नाही पण त्याच्या देखरेखीखाली अवजार खरेदी करण्याची त्याला जी पाहिजे ती मुभा द्या. पण महाराष्ट्रातल्या गरीबातल्या गरीब माणसावर अन्याय करून सदाभाऊ आपल्याला चालणार नाही. हे आपण लक्षात घेऊन या योजनेत थोडासा बदल करावा एवढीच विनंती या निमित्तानं मी आपल्याला करतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्या कृषी विभागाचे मगाशी सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, ती लक्षवेधी राखून ठेवलेली आहे. त्यामुळं सर्वसमावेशक बाब क्रमांक 47 याच्यावर मी पुन्हा बोलून वेळ घेत नाही. पण आपण आदेशित केल्याप्रमाणे सन्माननीय मंत्री महोदय हे अधिवेशन पूर्ण होण्याच्या आधी ती मीटिंग घेतील, विरोधी पक्ष नेत्यांनी जी लक्षवेधी मांडलेली त्याची, आणि सर्वांना विश्वासात घेऊन त्या विमाधारक जे शेतकरी आहेत ज्यांना विम्याची नुकसान भरपाई पोहोच करण्याची आवश्यकता आहे, जसं आपण जोरजोरात भाषण करून सांगतो तसं विमाधारक, विमा कंपन्या ज्या आहेत त्यांच्यावरही आपली जरब बसणं आवश्यक आहे. त्यांच्याकडूनही हा पैसा शेतकऱ्याला, त्याने क्लेम केलेला पैसा त्याला पुन्हा देण्याच्या साठी देखील सन्माननीय मंत्री महोदयांनी जागृत राहावं ही अपेक्षा या ठिकाणी अध्यक्ष मी करतोय. अध्यक्ष महोदय, कृषी विभागातील बाब क्रमांक 54 मध्ये अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यात हाळगाव आणि कराड येथे कृषी महाविद्यालयाचे बांधकामासाठी आपण निधी धरलेला आहे. चांगला आहे. आमच्याच काळात हे कृषी महाविद्यालय धरलेली होती. परंतु ही महाविद्यालय पूर्ण करत असताना महाराष्ट्रामध्ये कृषी महाविद्यालय जे राज्य सरकार चालवतं त्याच्याच बरोबर कॉम्पिटिशनला आता आपण खाजगी कृषी महाविद्यालयांना परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळे दोन्हीकडच्या कृषी महाविद्यालयातल्या व्यवस्था, या तिथल्या सुधारणा आणि सुविधा या समान आहेत का काय हे बघण्यासाठी देखील माननीय मंत्री महोदयांनी लक्ष घालावं. अनेक खाजगी महाविद्यालय अशी आहेत कृषी विभागाची, खाजगी महाविद्यालय, कृषी महाविद्यालय की ज्यामध्ये माफक अशा सुविधा देखील नाही आहेत, पण फी घेणं भरमसाठ आणि त्यांच्या महाविद्यालयाची पाठी लागल्यामुळं लोकही ग्रॅज्युएशन मिळण्यासाठी, डिग्री मिळण्यासाठी त्यांच्याकडून पुढे येत आहेत. आणि त्यामुळं अशा सर्व महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या कृषी महाविद्यालयाच्या व्यवस्था या स्पेसिफिकेशन प्रमाणे ॲट पार आहेत किंवा नाही हे बघण्याचं काम मंत्री महोदय करतील अशी अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, मत्स्य व्यवसायातील बाब क्रमांक 56 हायस्पीड डिझेल तेलावरील विक्री कराची प्रतिपूर्ती करण्यासाठी अतिरिक्त तरतूद आपण केलेली आहे. पण राज्य सरकारने आता या वर्षी आपल्या GST येणार आहे, तर त्या GST मध्ये महाराष्ट्रातल्या मच्छीमारांच्यासाठी ही डिझेलच्या वरची सवलत कशी चालू राहणार
याचा खुलासा मंत्री महोदयांनी भाषणात करावा ही माझी विनंती आहे उत्तराच्या. कारण महाराष्ट्रातल्या ज्या समुद्राच्या काठावर असणाऱ्या फार मोठ्या संख्येने जो कोळी समाज आहे, आमचे मच्छीमार बांधव आहे, त्या मच्छीमार बांधवांना आपल्या हायस्पीड डिझेलवर आपलं अनुदान जीएसटी चालू झाल्यावर लागू राहणार किंवा नाही याचं स्पष्टीकरण मिळण्याची गरज आहे. जर हे उशिरा आपण जाहीर केलं तर मात्र महाराष्ट्रात 1 एप्रिल पासून जीएसटी लागल्यावर तो सगळा पीक पिरियड असतो त्यांच्या मच्छीमारीचा, आणि तुमच्याकडून ह्या घोषणा उशिरा झाली तर संपूर्ण किनारपट्टीवरचा मच्छीमार बांधव अस्वस्थ होईल. आणि त्यासाठी सदाभाऊंनी माझी विनंती आहे की याच्यात लक्ष घालून त्या बाबतीत देखील लवकरात लवकर जीएसटीच्या योजनेत जी अनुदानाच्या मुद्दे आहेत त्यात या जानकर साहेब ते काय 2 मिनिटात करतील, त्यांच्यावर आता आमचा हळूहळू ज्या पद्धतीने स्टाईलने त्यांनी एक फोन केला की फायनान्स सेक्रेटरी लगेच तुमच्या स्टाईलमध्ये झाला पाहिजे, मग ते काय होत नाही. मला वाटलं सदाभाऊंच्याकडे म्हणून मी आपलं हळूहळू बोलत होतो, पण तुमच्या आणि म्हणून हा जो जीएसटी आपल्या डिझेल हायस्पीड डिझेलला जे अनुदान, ते अनुदान जर नाही दिलं तर महाराष्ट्रातला हा जो मच्छीमार समाज आहे तो कर्नाटकच्या, गोव्याच्या आणि गुजरातच्या मच्छीमारांच्या मागं पडतो आणि लगेच समुद्रातली मच्छीमारी त्यांचं राज्य सुरू होतं आणि आपले बिचारे समुद्रातच जायची संख्या कमी होतात. हा एक सेन्सिटिव्ह विषय आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही त्यासाठी आवश्यक ती काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महोदय, बांधकाम विभागात, सार्वजनिक बांधकाम विभागात बाब क्रमांक 92 हायब्रिड ॲन्युटी प्रकल्पाच्या आधारे रस्ते आणि पूल यांच्या बांधकामातील शासनाचा हिस्सा म्हणून 200 कोटी रुपये हे प्रोव्हिजन आपण केलेली आहे. अध्यक्ष महोदय, याच्यात राज्य सरकार 40% घालणार आहे आणि समोर खाजगी क्षेत्राचे अंशदान 60% असणार आहे. अध्यक्ष महोदय, शेवटी कुठल्याही सरकारला आपल्या राज्यात जास्तीत जास्त निधी हा इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला पाहिजे, चांगली गोष्ट आहे, याच्यात आमचा काही विरोध नाही. पण अध्यक्ष महोदय, ॲन्युटीने आपण पैसे उभे करणार म्हणजे एखादा रस्ता खेडचा जर पूर्ण झाला 10 कोटी रुपयाचा किंवा 200 कोटी रुपयाचा, तर 200 कोटी रुपयातले 80 कोटी रुपये राज्य सरकार देणार आणि समोरच्या बाजूला उरलेले पैसे हे तो गुंतवणूकदार खर्च करणार आणि त्याला आपण टप्प्याटप्प्याने हा पैसा परत देणार. मग तो 8 वर्षात द्याल, 9 वर्षात द्याल. त्यामुळं ॲन्युटीमध्ये 2 वर्षात नाही, 2 वर्षात द्यायला लागले तर काम 2 वर्षात पूर्ण होणार, पण ॲन्युटीने रिपेमेंट करायचे जे पैसे आहेत ते 8 वर्ष 9 वर्ष जे टेंडर भरतील त्याप्रमाणे आहे आणि मग सावकाश देऊ. म्हणजे पुढची 2 सरकार 3 सरकार ॲन्युटीचे रिपेमेंट करण्यासाठीच सगळं बजेट खर्च होणार आहे. आपण करा, कोणी करायचा, तुम्ही कुठल्या बाजूला असणार हा पुढचा भाग आहे, पण तुम्हाला करायचं असेल तर तो काय प्रश्न नाही. पण विनोदाचा भाग सोडला तरी ॲन्युटीवर पैसे आपण ज्यावेळी उभा करतो त्यावेळी आपण भविष्य काळामध्ये हा पैसा देतो असं सांगतो. याच्यात 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत. सन्माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे की राज्यातला बॅकलॉग, या बॅकलॉगच्या प्रमाणे राज्यपालांच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रातल्या सर्व विभागामध्ये या ॲन्युटीचा वापर झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये विदर्भातल्या बॅकलॉगला आवश्यक असणारा निधी त्यातून देताना रिपेमेंट पुढचं दर वर्षाचं रिपेमेंट हे बॅकलॉग प्रमाणे होण्याची आवश्यकता असते. त्यामुळं आपल्या मनात आलं विदर्भात फार मोठ्या प्रमाणात रस्ते आपण करायचा प्रयत्न केला किंवा दादा कोल्हापूरवर खुश आहेत म्हणून दादानी सगळे कोल्हापूर जिल्हा कॉन्क्रिटीकरण करून टाकलं ॲन्युटी खाली, तरी बॅकलॉग मध्ये ते येणार आणि त्यामुळं बॅकलॉगचं भान ठेवून या ॲन्युटीचा पैसा खर्च करण्याची गरज आहे. आणि महाराष्ट्रातल्या सर्व विभागाला ॲन्युटीचे रस्ते देत असताना समन्यायी पद्धत राज्यपालांच्या निर्देशाप्रमाणे होईल याची काळजी माननीय दादा आपल्या विभागात घेतील असा मला विश्वास आहे. शेवटी आता जीएसटी, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स
नोटाबंदीमुळं राज्य सरकारचं उत्पन्न कमी झालं असण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळी नवा अर्थसंकल्प मांडला जाईल त्यावेळी मला वाटतं की नोटाबंदीपासून म्हणजे 8 नोव्हेंबरपासून 31 मार्चपर्यंत म्हणजे साधारणपणे 3.5-4 महिन्याच्या कालखंडामध्ये जर या राज्याचा बिझनेस कमी झाला असेल तर अपेक्षित उत्पन्न येणार नाही आणि त्यामुळे राज्य सरकार आता ह्या ॲन्युटी सारख्या नव्या कल्पनांना जन्म देत आहे। खरं म्हणजे दादांच्या सारखा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 2 नंबरला बसलेला मंत्री असताना या ॲन्युटीच्या मार्गानं पैसा उभा करण्यापेक्षा दादांनी एक नजर फक्त मुनगंटीवारांच्याकडे फेकली असती तरी 5-10 हजार कोटी रुपये बजेटमधून मुनगंटीवार साहेबांनी रस्त्यासाठी दिले असते। पण काही हरकत नाही, दादांचाच तो प्रश्न आहे। पण ॲन्युटीतले रस्ते होताना महाराष्ट्रातल्या कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही आणि हे ॲन्युटीचे रस्ते करताना एवढा खर्च वाढवू नका की पुढच्या 5 वर्षातलं येणारं सरकार जे आहे त्यांचे सगळेच पैसे ॲन्युटीच्या रिपेमेंटला जातील आणि रस्त्याच्या डागडुजीला काही राहणार नाहीत। डागडुजी त्याच्याकडेच आहे 15 वर्षाची डागडुजी त्याच्याकडेच आहे। त्यामुळं फारच चांगला निर्णय आहे। म्हणजे अजून दादांनी सगळ्या सर्वकुश तुमच्या सर्वांच्यात आणि दादांच्यात हा फरक आहे म्हणून ते 2 नंबरला जाऊन बसलेले आहेत। पूर्ण विचार करून सर्वांचा विचार करून सामंजस्याने प्रश्न सोडवण्याची कला दादांच्यात आहे। त्यामुळे ह्या ॲन्युटीत महाराष्ट्राच्या कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही याची काळजी आपण दादा घेतील असा मला विश्वास आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्या ग्राम विकास विभागातला एक महत्त्वाचा प्रश्न आमच्या सहकारी सदस्यांनी मांडला आणि तो म्हणजे स्मार्ट विलेज ही कल्पना महाराष्ट्रात मांडायच्या आधी आदर्श ग्राम म्हणून काही गावं आपल्या प्रत्येक विधानसभेच्या सदस्यांना घेण्यासाठी सांगण्यात आले। आम्ही सगळ्यांनी उत्साहानं जाऊन गाव सिलेक्ट केलं, मीटिंग घेतली आणि लक्षात आलं की आपणच गाव दुरुस्त करायचंय, सरकारकडून काही त्यात पैसे येणार नाही। आता त्यासाठी राज्य सरकारने सल्ला देण्याची आवश्यकता नाही, सगळे आमदार सक्षम आहेत आणि एखाद्या गावावर प्रेम असेल तर निश्चितपणाने अध्यक्ष महोदय त्या बाबतीत बाब क्रमांक 131 स्मार्ट ग्राम योजनेकरता तरतूद करणे। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी किती तरतूद करावी स्मार्ट ग्रामसाठी तर 2 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। त्यामुळं भाषा मोठी, वर्णनं मोठी, घोषणा मोठी आणि सगळ्या महाराष्ट्रात जाईल तिथं याव करू ही ते पुस्तक उघडलं तर 1 कोटी आणि 2 कोटी। त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे आणि रस्ते तर आता ॲन्युटीवरच निघायला लागले शंभूराजे। त्यामुळे आता कराड टू पाटण रस्ता ॲन्युटीवर निघाला तर नाही निघाला मग अन्याय झाला आपल्यावर। तुमचा मतदारसंघ तुम्हाला काल मराठा समाजाच्या त्या प्रश्नावर बोलायला देखील तुम्हाला कुणाला दिलं नाही। बोलायला एक माणूस शिवसेनेचा फक्त एक सदस्य बोलला, तुम्हाला कुणाला बोलायला संधी मिळाली नाही आणि म्हणून बिचारे फेटे घातले बाहेर। अध्यक्ष महोदय, फेटे घालून बाहेर सेल्फी काढण्यापेक्षा सेल्फी काढण्याच्या पलीकडे काय केलं नाही यांनी बिचाऱ्यांनी। अरे ते गेला पण फेटे घातल्यावर सेल्फी काढण्याच्या पलीकडे मराठा समाजासाठी बिचारे यांच्या हातात काही राहिलेलंच नाही आता। पण ठीक आहे, संबंध नाही। अध्यक्ष महोदय, वेळ संपलाय। बाब क्रमांक आदर्श स्मार्ट ग्राम योजनेत गावातला माणूस फेटे घालणं हे स्मार्ट ग्राम योजनेत बसतं विचारा। आणि फेटा या विषयावर मी आलेलो आहे। बाब क्रमांक सांगतो ना 131 ग्राम योजनेमध्ये जयंत पाटील साहेब, आपण संपवा, आपल्या पक्षाचा वेळ संपत आलाय एकट्यावरच। मला अध्यक्ष महोदय माझी अध्यक्ष महोदय शशिकांत शिंदे साहेब, आपण खाली बसा। माझी काही तक्रार नाही, त्यांनी फेटे घातले, मला आनंद वाटला। उलट मगाशी विचारा चांगला फेटा दिसतोय म्हणून कौतुक मीच केलं की नाही सभागृहात तुमचं? शंभूराजे, मला पेटा दुसऱ्याच्या हाताने घालायची सवय नाही मला, मी घालतो। कन्क्लूड करा।
अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 222 जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एक शेवटचा विषय या ठिकाणी मांडतो। बाब क्रमांक 222 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत भाग भांडवलासाठी तरतूद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। अध्यक्ष महोदय, ही तरतूद एवढी लाक्षणिक आहे, 1000 रुपयाची आहे, वाढेल पाहिजे त्यावेळी वाढेल, पण माझी सहकार मंत्र्यांना विनंती आहे की ही तरतूद करत असताना गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेतनं महाराष्ट्रातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचं पेकाट मोडलेलं आहे, सगळा कणा मोडून गेलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला आपल्या नोटा बदलता येत नाहीत। जिल्हा बँकांना केंद्र सरकारने नव्या नोटा दिलेल्या नाहीत आणि त्यामुळे महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून आज आपण थोडा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की 1000 रुपयाची लाक्षणिक मागणी आपण मंजूर केलेली आहे, ठीक आहे, पण आपल्याला कदाचित आपली जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त भाग भांडवल आता पुढच्या वर्षी महाराष्ट्रातल्या जिल्हा बँकांना द्यावं लागेल आणि त्यासाठी ही तरतूद महत्वाची आहे। पण माझी सहकार मंत्र्यांना विनंती आहे की येणाऱ्या अर्थसंकल्पात देखील महाराष्ट्रात या नोटबंदीनंतर जी जिल्हा बँकांची अवस्था झालेली आहे ती सुधारण्यासाठी विशेष बाब म्हणून महाराष्ट्र सरकारने पुढच्या अर्थसंकल्पामध्ये थोडासा जास्त निधी राज्याच्या भाग भांडवल जिल्हा बँकांना देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी करावा, एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण